नमस्कार. तर आज मी बनवलेला ओट्सचा सेरेल आहे. तर ह्या ओटच्या सेरेलॅकसाठी मी ओट्स घेतलेले, पोहे घेतलेले, मखाना आणि ड्रायफ्रूट्स. तर ह्या सगळ्याचं प्रमाण ना मी 2-2 वाटी घेतलेलं. कारण म्हटलं की 2-2 वाटीप्रमाणे घेतलं ना 15-20 दिवस हे हमखास मला शिवलात देता येईल. त्याच्यामुळं मग मी पहिले एक-एक करून सगळं भाजायला सुरुवात केली. पहिले मी ओट्स भाजून घेतले, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स भाजले, त्याच्यानंतर 2 वाटी मखाना जे होते ते देखील भाजून घेतले आणि पोहे देखील भाजून घेतले. एकदा की हे भाजून झालं की थोडा वेळ आपण ना ह्याला थंड करून घ्यायचं आहे. एकदा की हे थंड झाले की मग आपल्याला मिक्सरला ते बारीक करून घ्यायचे एक-एक करून. आपल्याला ना जितकं बारीक करता येईल ही पावडर करून घ्यायची, म्हणजे ना ही पावडर चाळताना जास्त चाळणवरती राहत नाही आणि मऊसर पावडर तयार होते. तर अशा प्रकारे हा आपला सेरेलॅक रेडी होतो. तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी ह्याच्यामध्ये ना लाँग व्हिडिओसुद्धा टॅग करते. तुम्हाला जर हा शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाँग व्हिडिओ नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.